बऱ्याच दिवसांपासून यूट्यूबच्या व्ह्यूज बाबतीत मला काही इश्यूज येत होते माझ्या मेन चॅनलवरती। तर याच्याशी रिलेटेड मी खूप स्टडी केला आणि रिसर्च नंतर काही गोष्टी म्हणजे काही प्रॉब्लेम्स सोबतच त्याचे सोल्युशन्स मला मिळाले। म्हणजे आपण बऱ्याच वेळी खूप चांगला कंटेंट क्वालिटी कंटेंट आपण बनवतो, बट स्टिल आपला यूट्यूबचा अल्गोरिदम कसा आहे किंवा तो काय काम करतो तर हे आपल्याला समजत नाही किंवा आपल्याकडून कळत न कळत काही चुकी होतात आणि त्यामुळे आपला जो चॅनल आहे किंवा आपले जे व्ह्यूज असतील तर ते सडनली ड्रॉप होतात। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जस्ट विजिट केला तर तुमच्या लक्षात येईल की लास्ट 1 or 2 वीक पासून जे माझे व्ह्यूज आहेत, जरी माझा कंटेंट क्वालिटी असला तरी माझे जे व्ह्यूज आहेत तर ते ऑटोमॅटिकली सडनली ड्रॉप झालेले आहेत। तर हा चॅनल जो आहे तर तो फ्रीज झालेला आहे। तर तो अनफ्रीज कसा करायचा, व्ह्यूज पुन्हा कशा वाढवायचा, चॅनल पुन्हा कसा ग्रो करायचा, तर याच्याबद्दल मी स्वतः पर्सनली माझ्या चॅनलसाठी स्टडी केला आणि आय होप हा जो स्टडी होता किंवा माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या तुमच्याकडून होऊ नयेत आणि त्याच्यासाठीच हा माझा स्पेशल व्हिडिओ। तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सगळ्यात पहिला समजून घेऊयात की चॅनल फ्रीज होत आहे म्हणजे काय होत आहे। तर चॅनल फ्रीज होत आहे म्हणजे तुमच्या चॅनलवरती सडनली व्ह्यूज ड्रॉप होतात। जरी तुमचे सबस्क्रायबर जास्त असले तरी तुमचे व्ह्यूज जे असतील तर ते ड्रॉप होतात। म्हणजे यूट्यूब जे आहे तर ते तुमचं चॅनल असेल किंवा तुमचे जे व्हिडिओज असतील तर ते समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या ऑडियन्सला सजेस्टच नाही करत, तुम्हाला रीचच देत नाही, इम्प्रेशन्सच देत नाही। फॉर एक्झाम्पल इम्प्रेशन रीच म्हणजे काय असतं, एखादी व्हिडिओ तुम्ही अपलोड केली तर ती यूट्यूबकडून एक साधारण 1000 लोकांना, 10,000 लोकांना, 20,000 लोकांना पोहोचवली जायला लागते आणि त्यानंतर त्यातली जी लोक असतील, आपला जर थंबनेल चांगला असेल, आपला व्हिडिओ चांगला असेल तर नक्कीच आपले जे व्हिडिओज असतील तर ते बघणार आहेत। पण त्याआधी यूट्यूब स्वतः आपलं जे व्हिडिओ आहे तर ते इतरांसोबत शेअर करणं किंवा आपल्याला रीच मिळवून देणं खूप महत्त्वाचं असतं। तर माझ्याकडून काही मेजर चुका झालेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे ज्यावेळी आपण आपले व्हिडिओ अपलोड करतो तर आपल्याला नक्कीच आपल्या व्हिडिओबद्दल कुतूहलता असते, एक्साइटमेंट असते, त्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड करून झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जे आहे तर ती लावून ठेवतो किंवा आपण बघतो। तर ही खूप मोठी चूक आहे जी मी स्वतः केली आहे। तर व्हिडिओ अपलोड करून झाल्यानंतर तुमचा मेल आय डी, ठीक आहे, तुमचं यूट्यूब चॅनल ज्या फोनमध्ये चालू आहे, ॲक्टिव्ह आहे, तर त्या फोनवरून जरी तुम्ही दुसरा कुठलाही मेल आय डी वापरला तरी कुठल्याही मेल आय डीवरून तुमच्या फोनमधून तुमचा व्हिडिओ रिपीट बघू नका, ठीक आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या फोनवरून बघू शकताय, बट तुमच्या फोनवरून तुमचा व्हिडिओ यूट्यूबवरचा रिपीट बघू नका। सो दॅट यूट्यूब जे आहे तर ते IP ॲड्रेस ट्रॅक करतं आणि सेम IP ॲड्रेसवरून जर तुमचे व्हिडिओज बघितले जात असतील तर कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि तुमचं जे चॅनल आहे तर ते फ्रीज व्हायला चालू होतं, तुमचे जे व्ह्यूज असतील तर ते ड्रॉप व्हायला चालू होतात, इम्प्रेशन्स ड्रॉप व्हायला चालू होतात। त्यामुळे व्हिडिओज अपलोड केल्यानंतर तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुमचे व्हिडिओज रिपीट बघायचे नाही आहेत, इतरांच्या फोनवरून तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 2 म्हणजे मिक्स्ड कंटेंट। तर माझ्या बाबतीत खूप अशा गोष्टी घडल्या, कारण मी जसे मला व्हिडिओज मिळतील किंवा जसे मला टॉपिक्स मिळतील तर त्या अकॉर्डिंगली मी वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवले। तर ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताय तर त्यावेळी नक्कीच तुम्हाला तुमच्या चॅनलचे कॅटेगरीज असतील, तुमच्या चॅनलचे काही मेन सेटिंग्स असतात की तुमचं चॅनल कशाशी रिलेटेड आहे। तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवताय की डेली व्लॉग्स बनवताय, गार्डनिंगचे बनवताय, तर कोणते तुम्ही व्हिडिओज बनवताय त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचे जे जनरल सेटिंग्स असतील किंवा तुमचे जे टॅग्स असतील तर ते तुम्हाला यूज करावे लागतात, ठीक आहे। तर मी जे टॅग्स वापरले तर ते वेगळे होते आणि आता जो मी कंटेंट यूज करते तो वेगळा आहे। आता मी एज्युकेशनल व्हिडिओज जे असतील तर ते बनवते, बट सोबतच मी कधी कधी याच्यामध्ये पीपल अँड व्लॉग्समधला कॅटेगरीमधले म्हणजे डेली व्लॉग्स असतील किंवा काही पर्सनल लाईफमधल्या काही गोष्टी असतील तर त्यासुद्धा मी इथं शेअर करते। तर हा मिक्स्ड कंटेंट झाला, ठीक आहे। माझं जर एज्युकेशनल चॅनल असेल तर मी चॅनलचे कीवर्ड्स जे आहेत ते एज्युकेशनचे रिलेटेड वापरले पाहिजे किंवा इथून पुढचे जे माझे व्हिडिओज असतील तर ते एज्युकेशनशी रिलेटेड केले पाहिजेत। फॉर एक्झाम्पल आपण मनोज देचं चॅनल बघूया, तर मनोज दे नावाचं चॅनल जे आहे तर टेक्निकल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते। मनोज दे व्लॉग्स नावाचं जे चॅनल आहे तर तिथे त्यांच्या पर्सनल लाईफचे जे काही व्लॉग्स असतील तर ते तुम्हाला बघायला मिळतात। तर त्याच अकॉर्डिंगली माझ्याकडून सुद्धा ही एक मोठी मिस्टेक झाली होती की मी मिक्स्ड कंटेंट जो आहे तर तो बनवायला इथे सुरुवात केली। मग मिक्स्ड कंटेंट तुम्ही इनिशियल स्टेजला करू शकता, सुरुवातीला ज्यावेळी तुमचं चॅनल चालू केलेलं असतं किंवा ग्रो करत असताय तर त्यावेळी तुम्ही ट्राय करू शकता की तुमच्या चॅनलवरती कोणते व्हिडिओज चालतात। बट या स्टेजला आल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर्स एवढे वाढल्यानंतर, तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही मिक्स्ड कंटेंट जो आहे तर तो यूज करू नका। एकच कोणता तरी
निश जो असेल तर तो घ्या जो तुमच्या ऑडियन्सला आवडतो, ठीक आहे. निश पण तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर ते निश तुम्ही घेताय, ठीक आहे, बट तुमच्या ऑडियन्सला सुद्धा ते व्हिडिओज आवडतात, ऑडियन्सचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट आहे, लाईक्स मिळतात, शेअर्स मिळतात, तर तुम्ही तो कंटेंटसोबत कॅरी ऑन करू शकता. बट इथे तुम्हाला एकाच कॅटेगरीमधले व्हिडिओज बनवायचे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सध्या एज्युकेशनल कॅटेगरीमधले पण व्हिडिओ आहेत. आता मी जी व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणजे काहीतरी सांगते तर ही कॅटेगरी एज्युकेशनल आहे, ठीक आहे. आणि जर मी काहीतरी पर्सनल लाईफमध्ये काहीतरी अचिव्हमेंट्स केल्या किंवा काही रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर ती कॅटेगरी पीपल अँड ब्लॉग्समधली येते. तर हे दोन वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. तर त्यासाठी मी स्वतः आता एक स्टेप उचललेली आहे. म्हणजे माझे जे टेक्निकल व्हिडिओज असतील तर ते सगळे या चॅनलवरती येतील आणि जे डेली प्रोडक्टिव्ह व्लॉग्स असतील, डेली रुटीनचे प्रोडक्टिव्ह व्लॉग्स असतील तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट चॅनल जे आहे ते चालू केलेलं आहे. त्याचं नाव आहे क्षितिजा भाट व्लॉग्स. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तर ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर त्या चॅनलवरती तुम्हाला डेली प्रोडक्टिव्ह रुटीन काय असते एक वर्किंग मॉमची तर ती बघायला मिळेल. कशा प्रकारे वर्क लाईफ आपण बॅलन्स करू शकतो तर ते व्लॉग्स सगळे मी तिथं अपलोड करते. तर ते सगळे तुम्हाला तिथं बघायला मिळतील. त्यानंतर थर्ड थिंग वॉज कन्सिस्टन्सी. तर जसा मला वेळ मिळेल म्हणजे माझ्या वर्क लाईफमधून पर्सनल लाईफमधून जसा मला वेळ मिळेल तर त्या अकॉर्डिंगली मी व्हिडिओज बनवते आणि त्यानंतर मी ते अपलोड करते. तर हे टोटली रॉंग आहे. तर इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी किंवा एक ॲक्युरेट टायमिंग जी आहे तर ती तुम्हाला इथे मेंटेन केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डेली व्लॉग्स बनवताय तर तुम्हाला रोज व्लॉगिंग करायचं आहे. भलेही तुम्हाला इनिशियल स्टेजला त्याच्यावरती व्ह्यूज नाही येतात बट स्टील तुम्हाला रोज व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही वीकमधून जर 2 टाइम्स 2 वेळा जर तुम्ही व्लॉग्स अपलोड करताय तर तुमचा एक ठराविक डे असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही मंडेला अपलोड करताय किंवा तुम्ही फ्रायडेला अपलोड करताय तर त्या ठराविक पिरियड्सला तुम्हाला जे व्लॉग्स असतील तर ते कंपल्सरी अपलोड जे असतील तर ते करायचे असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिस्टन्सी ब्रेक केलीत, ठीक आहे, 1 वीक जर तुम्हाला नाही मिळालं आणि त्यानंतर मग पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये बघितलं म्हणजे आपले मन का मालिक तर इथे तुम्हाला मग थोडंसं यूट्यूब जे आता ते व्ह्यूज ड्रॉप करते आणि मग तुम्हाला थोडासा तिथे व्ह्यूजचा जो प्रॉब्लेम आहे तर तो येऊ शकतो. तुमचं चॅनल जे आहे तर ते यूट्यूब रेकमेंड नाही करत. जितकं तुम्ही यूट्यूबला सिरियसली घेताय, जितकं तुम्ही याच्यावरती ॲक्टिव्ह राहताय तर तितकाच तुम्हाला जास्त बेनिफिट होणार आहे आणि तितकंच तुमचं जे चॅनल आहे तर ते ग्रो होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे एकदा अपलोड केलेला व्हिडिओ असेल किंवा एकदा अपलोड केलेले शॉर्ट्स असेल तर तो पुन्हा त्याच्यावरती व्ह्यूज नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर त्यामुळे तुम्हाला तो चेंज करायचा नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अपलोड करता एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादा शॉर्ट्स असेल तर त्याचं जे टायटल तुम्ही दिलेलं आहे, जे डिस्क्रिप्शन तुम्ही दिलेलं आहे किंवा जो कवर फोटो तुम्ही ॲड केलेला आहे तर तो एकदा डिटेलमध्ये बघा आणि मगच त्यानंतर तो व्हिडिओ जो असेल तर तो अपलोड करा. काहीच गडबड नाही आहे. तुम्ही व्हिडिओज जे असतील तर ते शेड्यूल करून ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूलचा ऑप्शन जो आहे तर तो यूज करा जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंटली इथे ॲक्टिव्ह राहता येईल. फॉर एक्झाम्पल यूट्यूबच्या कम्युनिटीवरती तुम्ही काही पोस्ट करू शकता. तर तुमचे प्रिव्हियस काही व्हिडिओज असतील तर ते डेली तुम्ही एक पोस्ट जी असेल तुमच्या चॅनलवरती तर ती तुम्ही करू शकताय. तर आय होप जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले तर ते तुम्ही नक्कीच यूज करणार आहात आणि जर तुमचं चॅनल फ्रीज झालं असेल, जर तुम्हाला व्ह्यूज नाही मिळत आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही काम करणार आहात. सोबतच कन्सिस्टन्सीसोबतच क्वालिटी, तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे तर ती सुद्धा मेंटेन करणं किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. मग तुमचे एज्युकेशनल व्हिडिओज असू देत, डेली रुटीन व्लॉग्स असतील, आर्ट अँड क्राफ्ट चॅनल असेल, कुठलाही चॅनल असेल, तुम्हाला कन्सिस्टन्सीसोबतच क्वालिटी जी आहे तर ती मेंटेन करून ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाकीचे तुमचे जनरल सेटिंग्स वगैरे जे असतील तर ते चेक करा की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओज अपलोड करताय तर तुमच्या चॅनलची सेम कॅटेगरी आहे का. कारण मी ज्यावेळी चॅनल चालू केलं होतं तर त्यावेळी माझ्या चॅनलचे जो मेन निश होता, जी मेन कॅटेगरी होती तर ती ट्रॅव्हलची होती. तर त्याच्यामध्ये मी बरेच ट्रॅव्हलचे कीवर्ड्स जे होते तर ते यूज करून ठेवले होते आणि नंतर जे मी व्हिडिओज बनवत होते तर ते एज्युकेशनशी रिलेटेड होते. तर ट्रॅव्हल आणि एज्युकेशन 2 वेगवेगळे फील्ड्स आहेत, 2 वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. तर या दोन्ही कॅटेगरीजचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे. तर त्या कॅटेगरीच्या चॅनलमध्ये मी एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड करत होते बऱ्याच दिवसांपर्यंत आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. आणि येस, तुम्ही तुमच्या चॅनलचे सेटिंग्स जे असतील तर ते लवकरात लवकर चेक करा. जर तुमच्याकडून सुद्धा अशी चूक झाली असेल तर नक्कीच त्याच्यावरती वर्कआउट करा, चेंज करा तुमचे जे काही सेटिंग्स असतील ते. आणि आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच आपलं नवीन चॅनल चालू झालेलं आहे, त्याचं नाव आहे क्षितिजा भाट व्लॉग्स. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्या चॅनलवरती आपली एक कॉन्टेस्ट चालू आहे.
ती म्हणजे गौरी गणपतीची कॉन्टेस्ट. तर त्याच्यामध्ये तुमच्या गौरी गणपतीचे जे काही डेकोरेशन्स असतील तर त्याचे फोटोज व्हॉट्सअपवरती शेअर करायच्यात आणि त्यातला एक लकी विनरला आपला ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. तर आहे ना तुमच्या आवडीची कॉन्टेस्ट, तर नक्कीच याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.